हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन आणि आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनचा जो चॅप्टर आहे त्याच्यातलं पेज नंबर 2 टू पेज नंबर 6 वरचे सगळे कॉन्सेप्ट. तर चला सुरू करूयात पहिल्या कॉन्सेप्टसोबत. तर पहिला कॉन्सेप्ट आहे सेंट्रीपेटल फोर्स. आता हा सेंट्रीपेटल फोर्स काय आहे आपण बघूयात. समजा एखादी एक ऑब्जेक्ट आहे, इथे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिसतो आहे. हा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आहे समजा m, आणि हा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर रोटेट होत असेल बरोबर, तर या सर्क्युलर रोटेशनसाठी जो फोर्स इसेन्शियल आहे हा दिसतोय तुम्हाला. हा फोर्स सेंटरकडं जातो. या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रीपिटल फोर्स किंवा याला आपण सेंटर सिकिंग फोर्स पण म्हणतो. तर या फोर्सची डेफिनेशन अशी आहे, ए फोर्स ॲक्ट्स on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This force is called सेंट्रीपिटल फोर्स बरोबर. आणि हा सेंटर सिकिंग पण म्हणून ओळखला जातो, कारण सेंट्रीपिटलचा अर्थच आहे सेंटर सिकिंग. तर तुम्ही इथं बघू शकता हा फोर्स आपण FC या नोटिफिकेशननी दाखवतो, F_C, आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे FC इज इक्वल टू M इंटू V² डिवायडेड बाय R. तर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. FC सेंट्रीपिटल फोर्स आहे, M मास आहे, V लिनियर वेलोसिटी आहे, आणि R जो ज्या सर्कलच्या रेडियसवरती बरोबर त्याच्या ऑर्बिटवरती हा जो ऑब्जेक्ट मूव्ह करतो आहे त्याची रेडियस असेल R. हा झाला सेंट्रीपिटल फोर्स. काही एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सपोज फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एक स्पिनिंग मेटलचं बॉल घेतलेला आहे आणि एक स्ट्रिंग किंवा साखळीने त्याला धरून ठेवलेलं आहे. फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे. तर हा बॉल जसा मूव्ह होतो आहे या सर्कलभोवती तर सेंट्रीपिटल फोर्स सेंटरकडे अट्रॅक्ट होतो आहे. सेकंड केसमध्ये तुम्ही बघू शकता एक रनिंग कार आहे जी की टर्न घेते. जेव्हा ही टर्न घेते तेव्हा सेंट्रीपिटल फोर्स सेंटरकडे काय होतो, ॲक्ट येतो. तसंच तुम्ही थर्ड एक्झाम्पलमध्ये बघू शकता की एक रोलर कोस्टर आहे, त्याच्यावरती एक जी मूव्ह होते बग्गी त्याची, तर तिथं जो फोर्स लागतो सेंटरकडे त्याला सेंट्रीपिटल फोर्स म्हणता. किंवा तुम्ही सन आणि प्लॅनेटचं एक्झाम्पल घेऊ शकता. समजा एक प्लॅनेट आहे, तो अर्थ नावाचा, जो प्लॅनेट रिव्हॉल्व होतो आहे सनच्या भोवती. हा रिव्हॉल्व होतो फक्त एका फोर्समुळं, त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रीपिटल फोर्स. एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. समजा तुम्ही एक रोप घेतली, त्या रोपच्या एक साईडला तुम्ही काय लावला, स्टोन लावला, आणि एक एंड तुमच्या हातात पकडला, जे की बुकमध्ये एक्झाम्पल दाखवलं आहे. जेव्हा तुम्ही त्याला सर्कलमध्ये फिरवता तेव्हा तुमच्या हाताकडं जो काही त्याचा फोर्स येतो बरोबर आहे, त्या फोर्समुळंच हा दगड काय असतो, फिरत असतो. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग तोडून टाकता तेव्हा जो सर्कल बनतो आहे, जो राऊंड बनतो आहे, त्या राऊंडला टँजेन्शियल दगड निघून जातो. ती त्यावेळेस तिथं असणारी त्याची लिनियर वेलॉसिटी V असते, त्या वेलॉसिटीला तो तिथं निघून जातो. अशा प्रकारे सेंट्रीपिटल फोर्स आहे, याला सेंटर सिकिंग पण म्हणतात. आता बघूया नेक्स्ट कॉन्सेप्ट, जो की केप्लर्स लॉ आहे. जेव्हा गॅलिलिओने टेलिस्कोप बनवला नव्हता त्याच्या आधी जे की सगळं निरीक्षण व्हायचं प्लॅनेट्सचं, ते उघड्या डोळ्यांनी व्हायचं, नॅकेड आयजनी व्हायचं. केप्लरनी त्या काळात काही संशोधन केले याच्याशी रिलेटेड आणि काही लॉज मांडले. तर केप्लरचा फर्स्ट लॉ आहे तो की ऑर्बिटशी रिलेटेड आहे. तर केप्लरचं म्हणणं काय होतं की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. आता फोसाय म्हणजे काय, जर तुम्ही एखादी कोन इलिप्टिकल कट केला, कोन जेव्हा इन्क्लाइनमध्ये कट केला तेव्हा तुमचा काय बनतो, इलिप्स बनतो. आणि या इलिप्सला 2 फोकस असतात म्हणून फोसाय वर्ड आहे. तर तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता, इकडे एक फोकस आहे आणि इकडे एक फोकस आहे, असे 2 फोकस आहेत. तर केप्लरच्या हिशोबाने कुठलाही प्लॅनेट इलिप्टिकल, इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचा एक प्लॅनेट दिसतं आहे आणि येलो कलरचा सन दिसतं आहे. तर हा ब्ल्यू कलरचा जो प्लॅनेट आहे हा इलिप्टिकल काय करतो आहे, मूव्ह करतो आहे, त्याची ऑर्बिट इलिप्टिकल आहे. आणि सन हा आयदर या फोकसवर असेल किंवा या फोकसवर असेल. हा केप्लरचा फर्स्ट लॉ. आता केप्लरचा आपण सेकंड लॉ बघू. तर केप्लरचा सेकंड लॉ काय आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वेप्ट्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता आपण बघूयात. समजा लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, तर तुमची लाईन झाली सन टू प्लॅनेटची, ही झाली लाईन बरोबर. ही लाईन समजा A to B स्वेप्ट झाली, म्हणजे हा प्लॅनेट A पोझिशनला होता, B पोझिशनला आला. समजा या प्लॅनेटला A to B पोझिशन मूव्ह करायला लागले समजा 10 days
फॉर एक्झाम्पल, बरोबर 10 डेज एवढे लागले. तर किती एरिया त्यांनी स्वेप केला, तर तो एरिया आहे हा एरिया नंबर 1. करेक्ट आहे. आता प्लॅनेट फिरत 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 आला सी पॉईंटवरती, बरोबर. आता एस टू सी हा त्याचा झाला काय, सन टू प्लॅनेट लाईन झाली. आता तो सीपासून डीपर्यंत आला, सी टू डी आला, आणि सी टू डी त्याला किती दिवस लागले, परत 10 दिवस. इक्वल टाईम याला जेवढा लागला तेवढाच यायला लागला. तेव्हा त्यांनी जो एरिया स्वेप केला आहे तो एरिया किती आहे, एरिया 2. आणि थर्ड केसमध्ये असाच एस टू एफ लाईनने जो एरिया स्वेप केला तो किती, 10 दिवसामध्ये, 10 डेजमध्ये. तो एरिया किती आहे, एरिया 3. तर इथं बघू शकता तुम्ही एरिया 1, एरिया 2 अँड एरिया 3 हे तिन्ही एरिया इक्वल आहेत. समजतं आहे, हे तिन्ही एरिया इक्वल आहेत कारण इक्वल टाईममध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेलं आहे. समजलं असेल सगळ्यांना. चला आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे केपलरचा थर्ड लॉ. तर केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो की द स्क्वेअर ऑफ इट्स period of revolution around the sun is directly proportional to cube of the mean distance of the planet from the sun. आता सगळ्यात पहिले दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट बघूयात आपण. सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आहे इथं की टाईम पिरियड म्हणजे काय. टाईम पिरियड म्हणजे कॅपिटल टी. तर कॅपिटल टी म्हणजे या प्लॅनेटला एक ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी, सूर्यभोवती एक ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो त्याला म्हणतात टाईम पिरियड टी. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये व्हॉट इज मीन डिस्टन्स. तर यांनी मीन डिस्टन्स आरनी घेतलेलं आहे. हे जे मीन डिस्टन्स आहे, मीन म्हणजे काय, आता या पोझिशनला तुम्ही बघा ऑर्बिट आणि सन आणि प्लॅनेट या दोघांमधलं डिस्टन्स कंटिन्युअस चेंज होतं आहे. त्यांच्यातलं डिस्टन्स हे आपल्याला काय घ्यायचं आहे, मीन डिस्टन्स. कधी डिस्टन्स जास्त आहे तर कधी डिस्टन्स कमी आहे. तर मीन डिस्टन्सनी आपण काय करायचं आहे, आरची व्हॅल्यू काढायची आहे, दॅट इज द मीन डिस्टन्स, आणि ते आरची व्हॅल्यू आपण इथं घ्यायची आहे. तर लॉ आपल्याला काय सांगतो इथं, तर अकॉर्डिंग टू लॉ काय, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टाईम स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. मग आपण जर काय केलं, इज इक्वल टू साईन आणलं, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे के, तर इथं होणार टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा केपलरचा थर्ड लॉ आहे. नेक्स्ट बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आणि न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल लॉ पण लिहिला. तर न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ आपण समजून घेऊ. सपोज तुमच्याकडं दोन ऑब्जेक्ट आहेत. एका ऑब्जेक्टचं नाव M1, एक मास M1 आहे, आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास M2 आहे. तर ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन मी तुम्हाला पहिलेच शिकवली होती. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन म्हणजे काय की युनिवर्समधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. तर ह्या दोघांमध्येही अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आणि हा सारखा असणार. तर M1 आणि M2, M1 M2वरती जो अट्रॅक्टिव्ह फोर्स करतो आहे तो F, आणि M2 M1वरती जो अट्रॅक्टिव्ह फोर्स करतो आहे तो F, दोन्ही फोर्स सारखे आहेत. तर इथं जे दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आपण, M1 आणि M2 मास असलेले, त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स काय, डिस्टन्स आहे इथं D, बरोबर. तर न्यूटनच्या हिशोबाने यांचे जे काही फोर्स आहे, हा अट्रॅक्टिव्ह फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 आणि F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, D. तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे दोघांमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअर एवढं. तर दोघं मिळून मी लिहितो बघा. तर तुम्हाला दिसतं इथं की F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 N2 आणि F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स स्क्वेअर. तर मिळून F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. आता मी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहितो G. तर F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. हा झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे हा झाला तुमचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. जेव्हा हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ असतात किंवा दूर असतात तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे F इज इक्वल टू जीला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. हा झाला Fचा फॉर्म्युला.
आता इथं तुम्ही बघू शकता दोन कंडिशन बुकमध्ये दिलेल्या आहेत. इफ द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डबल, समजा मी काय केलं, दोनपैकी एकाधिक ऑब्जेक्टचं मास काय केलं, डबल केलं, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती काय फरक पडेल आपण बघूयात. वी नो दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2 आणि फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². तर दोघांचं मिळून मी हा फॉर्म्युला तयार केला, फोर्स इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d². हा झाला आपला ग्रॅव्हिटेशनलचा युनिव्हर्सल फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल लॉचा युनिव्हर्सल फॉर्म्युला. तर इफ वी डू वन ऑब्जेक्ट्स मास डबल, एका ऑब्जेक्टचं मास मी डबल केलं, समजा हा M1 आहे, त्याचं मी मास काय केलं, डबल केलं, तर इथं दिसतंय सगळ्यांना M1चं मास मी किती केलेलं आहे, डबल केलेलं आहे. तर नवीन जो अट्रॅक्टिव्ह फोर्सला मी नाव दिलं F1, बरोबर. आता ह्याच्यामध्ये मी जे चेंज केलं ते लिहिलं इथं. तर हा काय तुमचा, तुम्हाला दिसतंय सगळ्यांना, तर हा आहे हे जे मी M1चं जे मास आहे ते डबल केलेलं इथे तुम्हाला दिसतंय. आणि हा जो फोर्स आहे तुमचा, फोर्स F1, हा न्यू टाईपचा फोर्स आहे, हा फोर्स F1. तर मी याच्यातून काय काढलं, हा 2 कॉमन काढला आणि तुम्हाला दिसतंय इथं G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d². म्हणजेच तुमचं काय रे, फ्रॉम 1पासून तुम्ही बघू शकता, हे फ्रॉम 1पासून तुम्ही बघू शकता 1, तर ही व्हॅल्यू आहे Fची. तर मी इथं लिहू शकतो न्यू F म्हणजे F1 इज इक्वल टू 2 इंटू प्रिव्हियस F, म्हणजे आधीचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स होता, आता जो नवीन अट्रॅक्टिव्ह फोर्स F1 आहे तो डबल झालेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता जर एखादी ऑब्जेक्टचं मास तुम्ही काय केलं, डबल केलं, तर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा डबल होतो, वाढतो, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 होतो. आधीचा होता F आणि आताचा झाला 2F, समजतंय. आणि दुसरी गोष्ट आपण बघू, दुसरं बुकमध्ये, याच बुकमध्ये दुसरी गोष्ट दिलेली आहे, इफ द डिस्टन्स इज डबल. दोन ऑब्जेक्टमधलं जर डिस्टन्स डबल केलं तर काय होईल, इफ वी डू द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट इज डबल. आता बघा फॉर्म्युला काय होता आपला, जे डिस्टन्स होतं, मी डिस्टन्स काय घेतलं, आधीचं डिस्टन्स दोघांमधलं होतं D, आता डिस्टन्स विल डबल म्हणजे 2D, तर मी 2Dचं स्क्वेअर घेतो खाली. फॉर्म्युला आहे, नवीन जो फोर्स आहे तो आहे F2 इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय 2d². समजतंय सगळ्यांना. आता या ब्रॅकेटचा जेव्हा मी स्क्वेअर करतो तर 2चं स्क्वेअर येईल 4 आणि डीचं स्क्वेअर येईल d². आता हा 4 मी कॉमन काढतो, तर हा खालच्या साईडला असल्यामुळं, डिनॉमिनेटर असल्यामुळं हा येईल 1 डिवायडेड बाय 4 आणि इथं राहील तुमचा G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d². वी नो दॅट G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d² म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, बरोबर. सॉरी, हा आहे आपला अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन 2 बॉडीज F, मग हा असेल आपला F. त्याच्यामुळे F2 इज इक्वल टू आला 1 डिवायडेड बाय 4 इंटू F, और F2 न्यू फोर्स जो आहे, आता न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, तो प्रिव्हियस अट्रॅक्टिव्ह फोर्स डिवायडेड बाय 4 आहे. डिवायडेड बाय 4 म्हणजे त्याच्या जो काही फोर्स होता आधीच्या त्याच्या 4 पटीने कमी होईल, समजतंय. म्हणजे डिस्टन्स जर डबल केलं तर नवीन जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो 4 पटीने काय असतो, कमी असतो. हे तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या. नेक्स्ट आहे आता, तर बघू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो G आहे त्याचं युनिट कसं आलं ते आपण बघूयात. आता वी नो द फॉर्म्युला F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d². आता मी काय करतो, या केसमध्ये G इथंच ठेवतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी इज इक्वल टूच्या तिकडे घेऊन जातो, या इकडे घेऊन जातो. तर काय येईल, d² इथं डिवाईड होतं, तिथे गेल्यावर मल्टिप्लिकेशनला येईल आणि M1 M2 मल्टिप्लिकेशनला होते तर ते येतील डिवाईडला. तर फोर्सचं युनिट तुम्ही बघू शकता न्यूटन. आता याचा युनिट बघू, फोर्सचं काय, न्यूटन. d² म्हणजे काय, D म्हणजे डिस्टन्स म्हणजे मीटर आहे, तर d² म्हणजे मीटर स्क्वेअर, मास 1 मास 2 kg. समजलं सगळ्यांना. फोर्सचं न्यूटन, डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर आणि मास 1 kg, मास 2 kg, हे त्यांचे सगळ्यांचे SI युनिट, बरोबर. हे जे काही आपले फोर्स, त्याच्यानंतर डिस्टन्स आणि मासेस होते त्यांचे युनिट मी लिहिले आणि सगळे एकत्र केले. हे झालं तुमचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचं युनिट, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg². आणि तुम्ही कधी तुम्ही अशा पद्धतीने पण त्याला बघितलं आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू kg⁻², असंही तुम्ही लिहू शकता. कन्फ्यूज होऊ नका, पेपरमध्ये येतं आहे खूपदा, तर याच्यात कन्फ्युजन ठेवू नका, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ही हेनरी कॅव्हेंडिशने याची व्हॅल्यू शोधून काढली आणि याची व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंटनी त्यांनी शोधून काढली आणि ती आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². नेक्स्ट आहे लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्सेस अँड डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट. आता हे जे फोर्सचा लाईन ऑफ ॲक्शन आहे, तो लाईन ऑफ ॲक्शन काय असणार, दोन्ही समजा स्पियर असतील तर त्यांचे सेंटर्स घ्यायचे आणि दोघांचे सेंटर जोडायचे. तर लाईन ऑफ ॲक्शन असणार दोघांचे सेंटर जो आपण जॉईन करतोय तो, आणि दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स असणार दोन्ही ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स, बरोबर आहे ना. समजा एखादी ऑब्जेक्ट तुमचा
वेगळ्या शेपमध्ये असेल, स्पियर नसेल, वेगळ्या शेपमध्ये असेल, तर त्याचा घ्यायचं आहे आपल्याला, काय घ्यायचं आहे त्याचं आपल्याला, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास घ्यायचं आहे, एका ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास, दुसऱ्या ऑब्जेक्टचा सेंटर मास, आणि त्या सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी जी लाईन असेल ती असेल, त्याच्यामध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्या लाईनवर असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि दोन्ही सेंटर ऑफ मासेसमधलं डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये. आता सेंटर ऑफ मास काय ते आपण बघू. द सेंटर ऑफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड और आउटसाइड ऑफ द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बघा, तुम्ही कधी तुमच्याकडे स्केल असेल, रुलर स्केल ज्याला म्हणतो आपण, ती बॅलन्स केली असेल, किंवा इथे एक्झाम्पल मी एक दाखवतो आहे, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेल. हे बघा, हा अशा टाईपचं काय पुसायचं किंवा झाडायचं झाडू असेल, त्याला जाऊन तुम्हाला बॅलन्स करायचं असेल, तर एका पॉईंटवरती तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता. तो पॉईंटलाच आपण म्हणतो सेंटर ऑफ मास, आणि सगळं मास त्या पॉईंटभोवती कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं आपण ॲज्युम करतो. दॅट इज द सेंटर ऑफ मास. हा कन्सेप्ट खूप फास्ट आहे, पण तुमच्यापुरतं इतकाच मर्यादित आहे. नेक्स्ट बघा, वाय डिड न्यूटन अज्युम द इनवर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, वाय डिड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तुम्ही बघू शकता की आता आपण बघितलं, एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d². d² म्हणजे डिस्टन्सच्या स्क्वेअर्सची तो इन्व्हर्स आहे. हे त्यांनी का घेतलं, आणि केप्लरचा थर्ड लॉ ही वॉज हेल्ड बाय केप्लर्स थर्ड लॉ इन दिस ॲज शोन इन बिलो. आता बघा, याच्यामध्ये मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, बुकमध्ये पण आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडी. सेंट्रिपिटल फोर्स हाच आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडी, जे की तुमचा सनच्या भोवती जी तुमची अर्थ फिरते, ह्या दोघांमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तोच आहे सेंट्रिपिटल फोर्स. दगड जेव्हा आपण फिरवतो हातात रोप धरून, तेव्हा त्या दगडामध्ये आणि हातामध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तोच आहे आपला सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम असतात, हे पहिले तुम्ही कन्सिडर करा. तर हे जे इक्वेशन आहे, जे की पेपरला नेहमी विचारलं जातं, हे इक्वेशनचं सोल्युशन मी तुम्हाला शिकवतो. समजा इथे एक रेड कलरचा तुम्हाला काय दिसतंय, ऑब्जेक्ट दिसतोय, तो की या सर्कलवरती रिव्हॉल्व करतोय. आर हे त्याची रेडियस आहे. तर मगाशी आपण बघितलं सेंट्रिपिटल फोर्स काय असेल, एफ इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर. हा सेंट्रिपिटल फोर्स असेल. हाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जो की सन आणि अर्थ किंवा कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये असतो, जो की त्याला सेंटरकडे खेचतो. बरोबर. आता आपण बघूयात की हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कसा आपण हे करतो, न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशन लॉ आहे त्याच्यासाठी मदत करतो. तर एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. बट वी नो दॅट स्पीड, व्ही म्हणजे स्पीड, तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता इथं मी व्ही घेतलेला आहे, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. टाईम, एक रिव्हॉल्युशन करायला टाईम लागतो टी, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सर्कम्फरन्सवरती सर्कलच्या तो ऑब्जेक्ट मूव्ह करतो आहे, तर सर्कलची जी सर्कम्फरन्स आहे ती 2πr. मग डिस्टन्स जो ट्रॅव्हल करतो आहे एका रोटेशनमध्ये, एका टी टाईममध्ये, जे काही एक रोटेशन होतं आहे त्याच्यामध्ये जे डिस्टन्स कवर करतो आहे ते डिस्टन्स आहे 2πr. म्हणून व्हीची व्हॅल्यू किती आली, व्ही इज इक्वल टू 2πr. आता ही जी आलेली व्हीची व्हॅल्यू आहे ही खालची, ती आपण या इथं पुट करायची आहे. एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर आहे ना, तिथे ही व्हीची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. तर सगळेजण लक्ष द्या. तर इथं जी व्हॅल्यू आली एफ इज इक्वल टू mv² आर, ही व्हीची जी व्हॅल्यू आपण इथं काढली आहे ती व्हॅल्यू मी पुट करतो. तर ही आली m इंटू ब्रॅकेट 2πr t ब्रॅकेटचं स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता 2चं स्क्वेअर 4, m आहे तसं राहणार, पायचं स्क्वेअर, आरचा इथं स्क्वेअर आणि खाली पण आर आहे बघा, तर तो कट होणार, आरचा स्क्वेअर आणि खालचा आर कट होणार, फक्त सिंगल आर इथं राहणार आणि डिवायडेड बाय t². आता आपण काय करू, याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय काय करू, r². हे जे इक्वेशन आले ना, एफ इज इक्वल टू 4m² आर डिवायडेड बाय t², याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय r² करू. तर वरती जर r² जर मल्टिप्लाय केलं तर r³ होईल आणि खाली हे r² तुम्हाला दिसतं आहे. बरोबर आहे. बट इथं काय आलं आता, 4m² r³ डिवायडेड बाय r² t². पण मला माहिती आहे t² डिवायडेड बाय r³. तुम्ही आता बघा केप्लर्स थर्ड लॉ जर बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे t² डिवायडेड बाय r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट होता. पण इथं उलट आहे, r³ डिवायडेड बाय t² आहे. तर k च्या ऐवजी मी घेतो 1/k. तर 1/k घेतल्यामुळं
तुम्ही या खालच्या इक्वेशनमध्ये बघू शकता 4m, 4 तर कॉन्स्टंट आहे, मास पण कॉन्स्टंट आहे, पाय पण कॉन्स्टंट आहे आणि 1/k जो घेतला डिवायडेड बाय k तो पण कॉन्स्टंट आहे. तर या सगळ्या सर्कलमध्ये मी ज्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत कॉन्स्टंट. तर F इज इक्वल टू हा r² मी सेपरेट घेतला 1/r², 4m²k. तर 4m²k कॉन्स्टंट असल्यामुळं F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r², वेअर r इज डिस्टन्स बिटवीन व्हॉट, काय आहे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. मग अशा पद्धतीने न्यूटनने काय घेतलं, न्यूटन अज्यूम केलं की इन्व्हर्स स्क्वेअर इज डिपेंड अपॉन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणून त्यांनी ग्रॅव्हिटेशनमध्ये फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स घेतलेला आहे. तर हे डेरिव्हेशन विचारतात पेपरमध्ये, तर हे नक्की प्रिपेअर करा. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन ए टेबल or between you and your friend sitting next to you? If yes, why don't the two move toward each other? तर दोघं एकमेकांवरती का येऊन आदळत नाहीत? समजा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे दोघांमध्ये, पण तो अट्रॅक्टिव्ह फोर्स खूप कमी असल्यामुळं तुम्ही दोघं एकमेकांवरती काय होत नाही, आदळत नाही. आता एक्झाम्पलमध्ये दिलं आहे त्याच्या हिशोबाने बघूयात. सपोज महेंद्रा अँड विराट, एक एक्झाम्पल बुकमधलंच मी घेतो आहे. महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. आता महेंद्र आणि विराट दोन फ्रेंड आहेत, त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे ते 1 मीटर आहे. तर एकाचं महेंद्राचं मास आहे 75 kg आणि विराटचं मास आहे 80 kg रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन देम? तर दोघांमधलं ग्रॅव्हिटेशन फोर्स किती असेल? हा ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी आहे मी तुम्हाला सांगितलं, म्हणूनच दोघं एकमेकांवरती आदळत नाही. दोघांमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे अट्रॅक्टिव्ह फोर्सचा. अट्रॅक्टिव्ह फोर्स इज इक्वल टू G इंटू, बघा दिसतं G इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय r². म्हणजे आपल्याला रिक्वायरमेंट आहे दोघांच्या मासची, दोघांमधल्या डिस्टन्सची आणि जीची. तर दोघांमधलं डिस्टन्स तर दिलेलं आहे जे की आपल्याला मीटरमध्येच पाहिजे. r इज इक्वल टू 1 मीटर, मास 1 दिलेला आहे 75, मास 2 दिलेला आहे 80 kg आणि जी ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तर सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आन्सर काढलं. कॅल्क्युलेशन तुम्ही सेपरेट करून आन्सर काढलं तर आन्सर किती येत आहे? जो दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो किती आहे? 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. फक्त इतकाच आहे. म्हणून या वरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय मिळालं की दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाहीत? कारण त्यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी आहे. पण जे जिथं बसलेले आहेत, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जो हवा आहे, त्यांचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो या फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा खूप जास्त आहे, किंवा त्यांना खाली ओढणारा पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशन फोर्स हा खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळं ते दोघं एकमेकांकडं ओढल्या जात नाही आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. In the above example, assume that bench on which the Mahindra is sitting is frictionless. आता असं पण अज्युम केलं की कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन दोघांवरती नाही आहे, कुठल्याच प्रकारचा फोर्स दोघांवरती नाही आहे. स्टार्टिंग विथ द झिरो वेलोसिटी, व्हॉट विल बी द महिंद्राज वेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट आफ्टर 1 सेकंड. तर इथं त्यांनी काय विचारले की 1 सेकंदानंतर या दोघांमध्ये हलका कोण आहे? महेंद्र. तर महेंद्रची वेलोसिटी कुणाकडं? विराटकडे जाताना त्याची वेलोसिटी किती असेल? महेंद्र वेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट. तर महेंद्र हलका असल्यामुळे तो विराटकडे जाणार आणि महेंद्रची वेलोसिटी 1 सेकंदानंतर आपल्याला काढायची आहे. विल दिस वेलोसिटी चेंज विथ द टाइम अँड हाऊ? तर ते नंतर बघू. सगळ्यात पहिले 1 सेकंदानंतर वेलोसिटी किती आहे ते आपल्याला काढायची आहे. आता बघा इथं तुम्ही, आपल्याला त्यांनी वेलोसिटी काढायला सांगितली आणि टाइम दिलेला आहे. तर न्यूटनचे जे इक्वेशन आहेत मोशनचे, त्या इक्वेशनमध्ये वेलोसिटी आणि टाइम, तर v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन आपण वापरू शकतो. v इज इक्वल टू u प्लस at, कारण v म्हणजे वेलोसिटी, फायनल वेलोसिटी आपल्याला काढायची आहे. इनिशियली तो रेस्टमध्ये आहे, तर u 0 येणार याच्यामध्ये. तर v इज इक्वल टू u प्लस at हे जर तुम्ही यूज केलं तर तुमचा प्रॉब्लेम निघेल. पण आता v इज इक्वल टू यू प्लस at काढण्यासाठी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. तर आत्ताच आपण फोर्स काढला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर. या फॉर्म्युल्यावरून आपण ॲक्सेलरेशन काढू शकतो. तर प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये जो आपण काय काढला आहे, फोर्स काढला आहे, तो फोर्स आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता फोर्स ऑन महिंद्रा F इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन आहे. महेंद्राचं मास 75 आहे. याच्यावरून मी काय काढू शकतो? ॲक्सेलरेशन काढू शकतो, बरोबर ना. तर ॲक्सेलरेशन किती आलं? तर a इज इक्वल टू f अपॉन m. F इज इक्वल टू ma होता,
तर ए इज इक्वल टू एफ अपॉन एम येईल. तर याच्यावरून ॲक्सेलरेशन निघेल 5.34. हे ॲक्सेलरेशन निघालं 5.34 इंटू 10⁻⁹. आता आपला न्यूटनचा जो रूल आहे फर्स्ट इक्वेशन न्यूटनचं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी ने आपण इनिशियल वेलॉसिटी तर 0 आहे माहिती आहे, तर आपण फायनल वेलॉसिटी काढू शकतो 1 सेकंदानंतर. बरोबर आहे. व्ही इज इक्वल टू यू आहे 0 प्लस आत्ता आपण ए काढला 5.34 इंटू 10⁻⁹ इंटू टाईम आहे तुमचा 1. तर ही किती आली 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंद. ही आली महेंद्राची वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंद. आता ही वेलॉसिटी वाढेल का? तर निश्चित वाढेल. का वाढेल? तर कारण या दोघांमधलं डिस्टन्स कमी होणार आहे. डिस्टन्स कमी होणार आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार आहे? वाढणार आहे. क्लिअर ना? आपण याचं आता याचं ॲन्सर बघते. विल दिस वेलॉसिटी चेंजेस विथ द टाईम अँड हाऊ? आता बघा टाईम जसं पुढं गेला तसं डिस्टन्स कमी झालं. डिस्टन्स कमी झालं तर फोर्स ऑफ तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स कमी झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला तर निश्चित वेलॉसिटी वाढणार. हे तुम्हाला कळायला पाहिजे. नेक्स्ट आहे लो टाईड हाय टाईड. हा तुम्ही ऐकलं असेल. समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर एकतर समुद्राची लेवल जसा वेळ जातो तशी वाढत जात असेल किंवा कमी कमी होत असेल, असं काहीतरी होत असेल. तर हे असं का होतं? तर ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. ह्याच्या मागं जे काही आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ मून अँड अर्थ हे रिस्पॉन्सिबल आहे. तर मून जिथं असेल तो काय करतो? जे काही सी वॉटर आहे त्याला त्याच्याकडे स्वतःकडे पुल करतो. जिथं मून आहे ज्या समोर म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागाच्या समोर मून असेल तो पार्ट पुल केला जातो कोणाकडून? मूनकडून. आणि तिथं होतं तुमचं हाय टाईड. आणि एक्झॅक्टली हाय टाईडच्या 90 डिग्रीला इथं तुम्ही बघू शकता. एक्झॅक्टली इथं जर समजा आता हा मून आहे इकडं हाय टाईड असेल तर याच्या दोन्ही साईडला असणार लो टाईड. एक्झॅक्टली 90 डिग्रीला दोन्ही साईडला असणार लो टाईड. तर दिवसातून असं 2दा होतं. एका दिवसातून पूर्ण अख्खा 24 आवर्समधून असं 2दा होतं. पाणी वाढत जातं कमी होत जातं, वाढत जातं कमी होत जातं. या कॉन्सेप्टला म्हणतो आपण लो टाईड आणि हाय टाईड. हे झालं तुमचं पेज नंबर 6 पर्यंत. जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, थँक्यू.